ओके. तर आज आपण स्टार्ट करतोय विथ इंटिग्रेशन. फिजिक्समधले जे बेसिक मॅथमॅटिकल टूल्स आहेत त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह एक येतं आणि इंटिग्रेशन एक येतं. तर आज आपल्याला स्टडी करायचे व्हॉट इज इंटिग्रेशन, त्याचे फॉर्म्युले काय असतात आणि त्यानंतर आपल्याला सॉल्व करायचे न्यूमरिकल. तर इंटिग्रेशन याचा अर्थ ॲडिशन. इंटिग्रेशन मीन्स ॲडिशन. हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. इंटिग्रेशन इज ॲडिशन. आता स्कूलमध्ये असताना तुम्ही हा सिम्बॉल स्टडी केला असेल. याला समेशन म्हणतात किंवा सिग्मा म्हणतात. सिग्मा किंवा समेशन याचा अर्थ देखील ॲडिशनच असतो. मग इंटिग्रेशन म्हणजे पण ॲडिशन आणि समेशन म्हणजे देखील ॲडिशन. मग हे दोन्ही सेम आहेत की दोन्ही डिफरंट आहेत हे आपण पहिल्यांदा डिस्कस करूयात. सपोज करा मला लेंथ मेजर करायची आहे बिटवीन टू पॉईंट्स, पॉईंट ए अँड पॉईंट बी. ह्या दोन पॉईंटमध्ये मला लेंथ मेजर करायची आहे. त्यासाठी मी लेंथला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड केलं, छोट्या छोट्या इलेमेंटमध्ये डिवाईड केलं. प्रत्येक इलेमेंटची मॅग्नेट्यूड आहे डी एल. डी एल याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एल. बरोबर आहे, आपण डेरिव्हेटिव्ह टॉपिकमध्ये स्टडी केलं आहे. मी लेंथला छोट्या छोट्या इलेमेंटमध्ये डिवाईड केलं. प्रत्येक इलेमेंटची मॅग्नेट्यूड आहे डी एल. जर ए बी इज इक्वल टू एल असेल तर या केसमध्ये मला सगळं टोटल लेंथ किती असेल, एल इज इक्वल टू डी एल प्लस डी एल प्लस डी एल सो ऑन. या केसमध्ये लेंथ म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल डी एल असणार आहे. ॲडिशन ऑफ ऑल डी एल. आता इथे सगळे डी एल आहेत, त्यांची लेंथ इक्वल आहे. याचा अर्थ ही ॲडिशन आपण इक्वल इंटरवलसाठी केली. मग त्यावेळेला यूज करायचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन याचा अर्थ ॲडिशन ओव्हर इक्वल इंटरवल. इंटिग्रेशन याचा अर्थ ॲडिशन ओव्हर युनिफॉर्म इंटरवल. आता सपोज करा लेंथ ए बी आहे. ह्या लेंथला मी डिवाईड केलं इंटू नंबर ऑफ इलेमेंट. पहिला इलेमेंटची मॅग्निट्यूड आहे डी एल वन, दुसरा इंटरवल आहे त्याची मॅग्निट्यूड आहे डी एल थ्री, तिसरा इंटरवल आहे याची मॅग्निट्यूड आहे डी एल थ्री, चौथा इंटरवल आहे याची मॅग्निट्यूड आहे डी एल फोर. मग या केसमध्ये टोटल लेंथ एल इज इक्वल टू डी एल वन प्लस डी एल टू प्लस डी एल थ्री प्लस डी एल फोर असणार आहे. आता या केसमध्ये पण आपण ॲडिशनच केली, पण या केसमध्ये इंटरवल कसे आहेत, अनइक्वल आहे. मग इंटरवल जर अनइक्वल असतील तर आपण यूज करतो समेशन. मग या केसमध्ये टोटल लेंथ एल इज इक्वल टू समेशन डी एल. तर पहिल्या केसमध्ये टोटल लेंथ एल इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एल. इंटिग्रेशन याचा अर्थ ॲडिशन ओव्हर इक्वल इंटरवल आणि समेशन याचा अर्थ ॲडिशन ओव्हर अनइक्वल इंटरवल. इंटिग्रेशन याचा अर्थ ॲडिशन ओव्हर युनिफॉर्म इंटरवल, तर समेशन याचा अर्थ ॲडिशन ओव्हर नॉन युनिफॉर्म इंटरवल. आता हे लिहितात कसं बघा. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन डी एल याचा अर्थ असतो ॲडिशन ऑफ ऑल डी एल ओव्हर युनिफॉर्म इंटरवल. इंटिग्रेशन डी एक्स लिहिताना इंटिग्रेशनचं साईन असं काढायचं आणि ह्याला रीड करायचं इंटिग्रेशन डी एक्स आणि याचा अर्थ असतो ॲडिशन ऑफ ऑल डी एक्स ओव्हर युनिफॉर्म इंटरवल. लक्षात आलं का. इंटिग्रेशन डी वाय लिहिताना ह्याला रीड करायचं इंटिग्रेशन डी वाय आणि याचा अर्थ असतो ॲडिशन ऑफ ऑल डी वाय ओव्हर युनिफॉर्म इंटरवल. मग इंटिग्रेशनचे आपण काही फॉर्म्युले लिहूयात. इंटिग्रेशनचा पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन एक्स रेज टू एन डी एक्स. आता इथे बघा फंक्शन एक्स आहे आणि इंटरवल देखील एक्सवालाच आहे. इंटरवल डी एक्स आहे आणि फंक्शन आपलं एक्स रेज टू एन आहे. तर हा फॉर्म्युला असतो एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. इंटिग्रेशन एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन वन अपॉन एक्स डी एक्स इज ऑलवेज इक्वल टू लॉग एक्स. इंटिग्रेशन वन अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. आणि तिसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन डी एक्स इज इक्वल टू एक्स. तुमच्या लक्षात आलं असेल. इंटिग्रेशन डी एक्स याचा अर्थ काय, ॲडिशन ऑफ ऑल डी एक्स ओव्हर युनिफॉर्म इंटरवल.
तर हे आपल्याला 3 फॉर्म्युले यूज करायचे आहेत फॉर सॉल्विंग इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय क्लिअर झालं. इंटिग्रेशन याचा अर्थ ॲडिशन ओव्हर युनिफॉर्म इंटरवल. इंटिग्रेशन मीन्स ॲडिशन ओव्हर इक्वल इंटरवल. तर समेशन मीन्स ॲडिशन ओव्हर नॉन युनिफॉर्म इंटरवल, अनइक्वल इंटरवल. इंटिग्रेशन एक्स रेज टू एन डी एक्स, रिलेशन आलं एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अँड इंटिग्रेशन डी एक्स इज इक्वल टू एक्स. मग आता आपण न्यूमरिकल सॉल्व करूया. पहिलं न्यूमरिकल इंटिग्रेशन एक्स रेज टू 5 डी एक्स. आता आपल्या जर स्टँडर्ड फॉर्म्युल्यासोबत कम्पेअर केलं तर पॅरेंट फंक्शनमधलं एक्स इथे आहे, इंटरवल डी एक्सचं आहे. पॅरेंट फंक्शन आणि इंटरवल सेम आहेत आणि एनची व्हॅल्यू आपली 5 आले. मग आपलं रिलेशन असतं एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. मग मी याला सॉल्व करतो. हे आलं एक्स रेज टू 5 प्लस वन अपॉन 5 प्लस वन. सो हे आलं एक्स रेज टू 6 अपॉन 6. एकदा तुम्ही इंटिग्रेट केलं की मग इंटिग्रेशनचं साईन पण यूज करायचं नाही आणि डी एक्स देखील यूज करायचं नाही. सो इंटिग्रेशन एक्स रेज टू 5 डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू 5 प्लस वन अपॉन 5 प्लस वन. सो फायनल आन्सर आलं एक्स रेज टू 6 अपॉन 6. सेकंड न्यूमरिकल इंटिग्रेशन एक्स रेज टू मायनस 3 डी एक्स. आता पॅरेंट फंक्शन एक्स आहे, इंटरवल डी एक्स आहे, दोन्हीकडे फंक्शन सेम आहे आणि एनची व्हॅल्यू किती आली -3. मग याला सिम्प्लिफाय करूयात. हे आलं एक्स रेज टू -3 प्लस वन अपॉन -3 प्लस वन. सो हे आलं एक्स रेज टू -2 अपॉन -2. आता हे मायनस साईन आहे त्याला कॉमन करता येतं आणि आपण निगेटिव्ह पॉवर ठेवत नाही, तिला डिनॉमिनेटरला घेऊन पॉझिटिव्ह करायचं. सो फायनल आन्सर आलं -1 अपॉन 2x स्क्वेअर. कळलं. ज्या वेळेला तुम्ही फंक्शनला न्यूमरेटर डिनॉमिनेटर ॲडजस्ट करता त्यावेळेला पॉवरचं साईन चेंज करायचं. आपण खूप सारे न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत सो दॅट तुमची आयडिया क्लिअर होईल. इंटिग्रेशन एक्स रेज टू 1/3 डी एक्स. एनची व्हॅल्यू 1/3 आहे. सो हे आलं एक्स रेज टू 1/3 प्लस 1 डिवायडेड बाय 1/3 प्लस 1. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. सो हे आलं एक्स रेज टू 1 प्लस 4 अपॉन 3 डिवायडेड बाय 1 प्लस 3 अपॉन 3 डिवायडेड बाय 1 प्लस 3 अपॉन 3. सो हे आलं एक्स रेज टू 4/3 अपॉन 4/3. आता इथे डिनॉमिनेटचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे 3 वर जाणार. सो आपलं आन्सर आलं 3 एक्स रेज टू 4/3 अपॉन 4. क्लिअर झालं. नेक्स्ट न्यूमरिकल इंटिग्रेशन एक्स रेज टू 5/6 डी एक्स. सो हे आलं एनची व्हॅल्यू आपली 5/6 आहे. एक्स रेज टू 5/6 प्लस 1 डिवायडेड बाय 5/6 प्लस 1. क्रॉस मल्टिप्लाय करतो. हे आलं एक्स रेज टू 5/6 अपॉन 6 डिवायडेड बाय 5 प्लस 6 अपॉन 6. सो हे आलं एक्स रेज टू 11/6 डिवायडेड बाय 11/6. 6ला वर घेतो म्हणजे हे आलं 6 एक्स रेज टू 11/6 डिवायडेड बाय 11. नेक्स्ट न्यूमरिकल इंटिग्रेशन अंडर रूट एक्स डी एक्स. आता आपण डेरिव्हेटिव्ह किंवा त्याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये स्टडी केलं आहे. अंडर रूट याचा अर्थ काय असतो रेज टू हाफ. म्हणजे ह्याला मला असं लिहावं लागेल इंटिग्रेशन एक्स रेज टू हाफ डी एक्स. बरोबर आहे. सो सॉल्व करूयात. आता आपली एनची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे. सो हे आलं एक्स रेज टू 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय 1/2 प्लस 1 इज इक्वल टू एक्स रेज टू 1 प्लस 2 अपॉन 2 डिवायडेड बाय 1 प्लस 2 अपॉन 2. सो हे आलं एक्स रेज टू 3/2 अपॉन
3/2. सो 2 वर जाईल. सो हे आलं 2x⁻³ अपॉन 3. क्लिअर झालं. नेक्स्ट न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन x⁻⁴ dx. आता बघा, पॅरेंट फंक्शन एक्स आहे आणि इंटरवल देखील एक्सचाच आहे. मग एनची व्हॅल्यू आली 1/6. मग याला मी सिम्प्लिफाय करतो. x⁻⁴ प्लस 1 डिवायडेड बाय 1/6 प्लस 1. सो हे आलं x⁻⁴ + 6 अपॉन 6 डिवायडेड बाय 1 + 6 अपॉन 6. सो हे आलं x⁻⁷/6 डिवायडेड बाय 7/6. 6 वर येणार. सो हे आलं 6x⁻⁷/6 अपॉन 7. क्लिअर झालं. आत्तापर्यंत आपण जे न्यूमरिकल केलेत तिथे पॅरेंट फंक्शन होतं, ते न्यूमरेटरमध्ये होतं. आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये फंक्शन देखील न्यूमरेटरमध्ये. आता हे न्यूमरिकल आपण करूयात. इंटिग्रेशन 1/√x dx. आता इथे काय गंमत आहे बघा. आता इथे जे फंक्शन आहे ते डिनॉमिनेटरमध्ये आहे. आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे त्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये फंक्शन न्यूमरेटरमध्ये असतं. मग पहिल्यांदा आपल्याला हे फंक्शन ॲडजस्ट करायला पाहिजे. मग मी याला ॲडजस्ट करतो. हे आलं इंटिग्रेशन 1/x⁻² dx. बरोबर आहे. पण आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये फंक्शन असतं ते न्यूमरेटरमध्ये असतं. इथं फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये आहे. मग पहिल्यांदा आपल्याला हे फंक्शन न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. आणि आता हे सगळ्यांना माहीत आहे, ज्या वेळेला तुम्ही फंक्शन डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर ॲडजस्ट करता त्यावेळेला पॉवरचं साईन चेंज करता. मग ह्याला मी असं लिहिणार इक्वल टू इंटिग्रेशन x⁻⁻² dx. आता बघा, पॅरेंट फंक्शन एक्स आहे, इंटरवल dx आहे आणि एनची व्हॅल्यू किती आहे -½ मग आता मला सिम्प्लिफाय करायला हरकत नाही आहे. सो हे आलं x⁻⁻² प्लस 1 डिवायडेड बाय -½ प्लस 1. सो इट इज इक्वल टू x⁻⁻1 प्लस 2 अपॉन 2 डिवायडेड बाय -1 प्लस 2 -1 प्लस 2 अपॉन 2. सो इट इज इक्वल टू x⁻⁻1 प्लस 2 म्हणजे फक्त 1/2 आलं. x⁻⁻² अपॉन 1/2 हे 2 वर घेतो म्हणजे हे आलं 2x⁻². रेज टू हाफ म्हणजेच अंडररूट. सो आपलं फायनल आन्सर आलं 2√x. क्लिअर झालं. न्यूमरिकल कसं करायचं समजलं. एखाद्या केसमध्ये जर फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये असेल तर हे फंक्शन न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचं आणि असं ॲडजस्ट करताना पॉवरचं साईन चेंज करायचं. मग अजून एक न्यूमरिकल आपण करूयात. इंटिग्रेशन 1/x⁻²² dx. आता इथे पॅरेंट फंक्शन एक्स आहे, रेफरन्स फंक्शन देखील एक्स आहे, इंटरवल dx आहे, पण फंक्शन कुठे आहे डिनॉमिनेटरमध्ये आहे. मग पहिली स्टेप ह्या फंक्शनला आपल्याला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. मग हे आलं इंटिग्रेशन x⁻⁻² dx. ज्या वेळेला तुम्ही फंक्शन डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर ॲडजस्ट कराल त्यावेळेला पॉवरचं साईन चेंज करायचं. सो x⁻⁻² dx. आता एनची व्हॅल्यू -2/3 आहे. मग मी आता हे सॉल्व करतो. x⁻⁻² प्लस 1 डिवायडेड बाय -2/3 प्लस 1. सो हे आलं x⁻² प्लस 3 अपॉन 3 डिवायडेड बाय -2 प्लस 3 अपॉन 3. सो हे आलं x⁻⁻1/3 अपॉन 1/3. हा 3 वर येईल. सो हे आलं 3x⁻⁻1/3. क्लिअर झालं. फंक्शन कसे ॲडजस्ट करायचे लक्षात आले. आपण अजून काही न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन 1/x⁵ dx.
फंक्शन एक्स आहे, एक्स रेस टू 5/8 आहे, इंटरवल डी एक्स आहे. पण आपलं फंक्शन आहे ते डिनॉमिनेटरमध्ये आहे, तर त्याला पहिल्यांदा न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. मग ह्याला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करूयात. इंटिग्रेशन एक्स रेस टू -5/8 डी एक्स. सो सिम्प्लिफाय करूयात. एक्स रेस टू -5/8 प्लस 1 डिवायडेड बाय -5/8 प्लस 1. सो हे आलं एक्स रेस टू -5 प्लस 8 अपॉन 8 डिवायडेड बाय -5 प्लस 8 अपॉन 8. म्हणजे हे आलं एक्स रेस टू 3/8 अपॉन 3/8. सो फायनल आन्सर इज 8 वर गेलं. सो हे आलं 8 एक्स रेस टू 3/8 अपॉन 3. क्लिअर झालं. न्यूमरिकल कसं करायचं लक्षात आलं. अजून आपण एक न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन एक्स रेस टू -2/7 डी एक्स. फंक्शनची पॉवर निगेटिव्ह आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू -2/7 आलं. मग ह्याला सिम्प्लिफाय करतो. हे आलं एक्स रेस टू -2/7 प्लस 1 डिवायडेड बाय -2/7 प्लस 1. सो हे आलं एक्स रेस टू -2 प्लस 7 अपॉन 7 डिवायडेड बाय -2 प्लस 7 अपॉन 7. सो हे आलं एक्स रेस टू 5/7 अपॉन 5/7. क्लिअर. सो 7 वर आलं 7 एक्स रेस टू 5/7 अपॉन 5. दिस इज फायनल आन्सर. न्यूमरिकल तुमच्या लक्षात येत आहे. हां, अजून एक करतो मी. इंटिग्रेशन एक्स रेस टू 1 अपॉन एक्स रेस टू 4/3 डी एक्स. आपलं फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला पहिल्यांदा आपल्याला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. सो मी ॲडजस्ट करतो. इक्वल टू इंटिग्रेशन एक्स रेस टू -4/3 डी एक्स. आता पॅरेंट फंक्शन एक्स आहे, इंटरवल डी एक्स आहे, एनची व्हॅल्यू -4/3 आली. सो आपण सिम्प्लिफाय करूयात. हे आलं एक्स रेस टू -4/3 प्लस 1 अपॉन -4/3 प्लस 1. सो इट इज एक्स रेस टू -4/3 प्लस 3 अपॉन 3 डिवायडेड बाय -4/3 प्लस 3 अपॉन 3. सो इट इज एक्स रेस टू -1/3 अपॉन -1/3. हे मायनस साईन आपल्याला कॉमन करता येईल. फंक्शन 3 वर जाईल आणि हे निगेटिव्हवालं फंक्शन डिनॉमिनेटरला घेतलं की पॉझिटिव्ह होईल. सो आपलं फायनल आन्सर आलं -3 डिवायडेड बाय एक्स रेस टू 1/3. क्लिअर. न्यूमरिकल अगदी सोपे असतात. फंक्शन कसं ॲडजस्ट करायचं तुमच्या लक्षात आलं. अजून आपण काही न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स रेस टू 3/2 डी एक्स. फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये पहिली स्टेप असणार आहे ह्या फंक्शनला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करणं. बरोबर आहे. मग फंक्शनला आपण न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करूयात. हे आलं इंटिग्रेशन एक्स रेस टू -3/2 डी एक्स. आपलं पॅरेंट फंक्शन आहे ते एक्स रेस टू -3/2 आहे आणि इंटरवल डी एक्स आहे, एनची व्हॅल्यू -3/2 आहे. सो मग याला सिम्प्लिफाय करूयात. हे आलं एक्स रेस टू -3/2 प्लस 1 डिवायडेड बाय -3/2 प्लस 1. सो हे आलं क्रॉस मल्टिप्लाय करतो. एक्स रेस टू -3 प्लस 2 अपॉन 2 डिवायडेड बाय -3 प्लस 2 अपॉन 2. सो इट इज इक्वल टू एक्स रेस टू -1/2 अपॉन -1/2. 2 वर जाईल आणि हे फंक्शन खाली येईल. सो हे आलं 2 अपॉन
एक्स रेज टू 1/2. सो इट इज 2 अपॉन अंडर रूट एक्स. क्लिअर झालं. अजून मी 1-2 न्यूमरिकल घेतो म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. नंतर मी तुम्हाला होमवर्कसाठी पुन्हा 10 न्यूमरिकल देणार आहे. ते सॉल्व करा म्हणजे इंटिग्रेशनची आयडिया अगदी परफेक्ट होईल. इंटिग्रेशन एक्स रेज टू -5/2 dx. आता ह्या न्यूमरिकलमध्ये बघा आपलं पॅरेंट फंक्शन आहे ती न्यूमरेटरमध्येच आहे. इंटरवल dx आहे. एनची व्हॅल्यू -5/2 आली. सो याला सिम्प्लिफाय करूयात. हे आलं एक्स रेज टू -5/2 प्लस 1 डिवायडेड बाय -5/2 प्लस 1. सो हे आलं एक्स रेज टू -5 प्लस 2 अपॉन 2 डिवायडेड बाय -5 प्लस 2 अपॉन 2. सो हे आलं एक्स रेज टू -3/2 अपॉन -3/2. न्यूमरेटरमधलं फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये घेतलं की मायनसच्या ऐवजी प्लस येईल. आपली पॉवर प्लसमध्ये येईल आणि हा 2 वर जाईल. मायनस साईन कॉमन होईल. सो हे आलं -2 अपॉन 3 एक्स रेज टू 3/2. क्लिअर झालं. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन एक्स रेज टू 1/11 dx. एनची व्हॅल्यू 1/11 आहे. सो याला मी सिम्प्लिफाय करतो. हे आलं एक्स रेज टू 1/11 प्लस 1 अपॉन 1/11 प्लस 1. सो हे आलं क्रॉस मल्टिप्लाय करूयात. एक्स रेज टू 1 + 11 अपॉन 11 डिवायडेड बाय 1 + 11 अपॉन 11. सो हे आलं एक्स रेज टू 12 अपॉन 11 डिवायडेड बाय 12 अपॉन 11. 11 वर जाईल. सो हे आलं 11 एक्स रेज टू 12/11 अपॉन 12. क्लिअर. न्यूमरिकल लक्षात आलं. सो अजून एक न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स रेज टू 7/2 dx. आता जर आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युलासोबत कम्पेअर केलं तर हे पॅरेंट फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे आपली पहिली स्टेप असणार आहे की पॅरेंट फंक्शनला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करणं. सो याला मी असं लिहिलं एक्स रेज टू -7/2 dx. हे माझ्या डोक्यात अगदी फिट असणार आहे की ज्या वेळेला मी फंक्शनला न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर ॲडजस्ट करत असेल त्यावेळेला पॉवरचं साईन चेंज करायचं. आता आपल्याकडे एनची व्हॅल्यू आहे -7/2. मग सिम्प्लिफाय करतो. हे आलं एक्स रेज टू -7/2 प्लस 1 डिवायडेड बाय -7/2 प्लस 1. सो इट इज एक्स रेज टू -7 प्लस 2 अपॉन 2 डिवायडेड बाय -7 प्लस 2 अपॉन 2. सो हे आलं एक्स रेज टू -5/2 अपॉन -5/2. हे 2 वर जाईल. मायनस साईनला आपण कॉमन इथे लिहूया आणि न्यूमरेटरचं फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये ॲडजस्ट करूयात. सो आपलं फायनल आन्सर आलं -2 अपॉन 5 एक्स रेज टू 5/2. क्लिअर झालं. न्यूमरिकल कसे सॉल्व करायचे. तर हे इंटिग्रेशनचं अगदी बेसिक होतं. अजून तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करा. मी तुम्हाला होमवर्कसाठी न्यूमरिकल देणार आहे. अजून तुम्ही घरामध्ये स्वतः काही न्यूमरिकल सॉल्व करा म्हणजे ही आयडिया अगदी परफेक्ट होईल. ठीक आहे, आपण थांबूयात.